सोलापूरच्या वाडीला आले होते तुम्ही, तर तुम्हाला स्पॉटवर काय दिसलं नेमकं? कशाने हल्ला केला असं काय वाटलं? तिथं आपल्याला टायगरचे पाऊल म्हणून वगैरे दिसतात. एक जण एका वाचून जायचे आणि एक जे आहे ते मृत आहे. तिथून पुढे त्याचे पाऊल म्हणून दिसत आहेत. सर्च ऑपरेशन आपलं चालेल. किती वाजता घटना काय झाली, काय तुम्ही किती वाजता आले होते इथं? आम्हाला सकाळी कळालं 6:30 पावणे 7च्या आसपास. म्हणजे अर्ध्या पाऊण तासामध्ये सर्च ऑपरेशन वगैरे आपण केलं होतं. चालेल. नाव काय म्हणले तुमचं? महेश जगन्नाथ कात्रे, राहणार मसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. काय काय झालं? किती वाजता घटना? कोण इथं होतं का त्यावेळेस? काय झालं? मीच होतो इथं. रात्री 1:22 घटना घडली. मी त्याला हाकलायचा प्रयत्न करीत होतो, पण ती माझ्यावरच चाल करायला लागल्यामुळे मी शेड मध्ये जाऊन गप बसलो. या ठिकाणी इथं जवळ त्यांचं बघता आपण पत्र्याचं शेड आहे, आजूबाजूला सगळी जनावर आहेत. तर वाघ होता, बिबट्या होता, काय तुम्हाला काय दिसलं त्याच्यामध्ये? वाघच दिसला मला. वाघ दिसला तुम्हाला? पुन्हा डबल आणि अर्ध्या तासाने आणि डबल आला. ती हे पाहू शकता आपण, ह्या वासराच्या मानेवरती दाताच्या आणि त्याच्या पंजाच्या खुणा आहेत. या ठिकाणी शेतकरी सगळे जमलेले आहेत. काय वातावरण कसं आहे इथं सगळं आता सध्या? भीतीचं वातावरण आहे सगळं. गावकरी सगळे भिलेले आहेत, भीतीचं वातावरण आहे. तर लवकरात लवकर ह्या वाघाचा किंवा बिबट्या सदृश्य प्राण्याचा वन खात्यानं बंदोबस्त करावा अशी गाववाल्याची सगळ्यांची इच्छा आहे. सगळं गाव सध्या भीतीच्या सावटाखाली आहे. वातावरण सगळं गावात भीतीचं आहे. 7 नंतर कुठलेही गावकरी घराच्या बाहेर शेतात पाणी द्यायला किंवा काही करायला बाहेर येत नाहीयेत. 8 दिवसाखाली मसुंदरा म्हणून एक शिवार आहे, तिथं 8 दिवसाखाली ठसे दिसले होते. सोलापूरचे वन विभाग अधिकारी येऊन भेट देऊन गेलेले होते. ते काय एवढं लक्ष देत नाही. ते काय लक्ष देत नाही. ते म्हणतात धाराशिव सोलापूर वेगळे वेगळे असं बोलते. आम्हाला शेती पंपाची लाईट संध्याकाळी, आम्हाला संध्याकाळी बाहेर तर निघावं लागतं, पण भीतीच्या वातावरण आम्ही शेतकऱ्याला लाईटचा प्रश्न शेतकऱ्याला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संध्याकाळचा सकाळचा अशा शेड्यूलमध्ये वेगवेगळ्या लाईट असते. त्याच्यामुळे शेतकऱ्याला रात्री सुद्धा अपरात्री जमिनीला पाणी देण्यासाठी या ठिकाणी पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं. तर शासनानं लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा करून या ठिकाणी त्या वाघ सदृश्य किंवा बिबट्याच्या ह्या जो प्राणी आहे वन्य प्राणी ह्याची त्यांनी काय ती बंदोबस्त करावा अशी विनंती सर्व गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचं फॉरेस्ट आहे, त्याच्यामुळे जरा जास्त येत तिकडे फॉरेस्ट असल्यामुळे जास्त प्राणी तिकडे आढळून येतात. हा, म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहात तर या ठिकाणी तर फॉरेस्ट जवळच आहे सोलापूर जिल्ह्याचं. तर इथून गाव आहे का सोलापूर आणि धाराशिव बॉर्डर असल्यामुळे एवढं काय हिकली पण लक्ष देत नाही आणि हिकली पण लक्ष देत नाही. या ठिकाणी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर गाव असल्यामुळं यांचं म्हणणं आहे की वन विभागाचे अधिकारी सोलापूर कडली पण लक्ष देत नाहीत आणि धाराशिव कडली पण लक्ष देत नाही. आज या ठिकाणी आपण आलेलो आहेत शेतकऱ्याशी, पहिल्यांदा आपण चर्चा करू. तुमचं नाव काय म्हणले? रवींद्र भगवान कात्रे, राहणार मसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मी शेतामध्ये धार काढे आला असताना समधी जनावर गुरे सुटली होती आणि बघितलं तर वासरू खाल्लेले होते, गाय. पुन्हा शेजारीला बोलिलं, मी गावाकडे भिवून गावाकडे पळालो. पुन्हा गावातली लोक आली. काय याच्यानंतर याच्या आधी याच्या कधी काय झालंय का असं वाघ सदृश किंवा बिबट्या वगैरे असलं कुठलं काय तुम्हाला दिसलंय का कुणाला? त्या अगोदर दामणगावला साईडला आमचं शेत आहे, तर तिकडे वाघाचे ठसे दिसले. तर बार्शी तालुक्यातल्या त्या मॅडमला बोलवून घेतलं, तर त्यांनी ते ठसे तपासले, पण त्यांनी काही दखल दिली नाही. त्यांनी उडवाडीची भाषा केली. आमचे रोज शेतात आम्ही जनावर आहेत, शेरड आहेत, लोक आम्ही सगळे कंटिन्यू शेतामध्ये राहतोय. आम्हाला घराच्या बाहेर 7च्या पुढं येऊ वाटा, एवढी भीतीचं वातावरण तयार झालंय. म्हणजे संध्याकाळी 7 नंतर सुद्धा घराच्या बाहेर तुम्हाला निघू वाटत नाही, कारण की वाघाची भीती किंवा बिबट्याची भीती असल्यामुळं तुम्ही कोणी सुद्धा घराच्या बाहेर निघायचं. म्हणजे आता हे बघा की चांगलं जातीचं हे वासरू जरी असलं तरी आता याला या ठिकाणी वाघानं खाल्ल्याचं आपल्याला समोर दिसतंय. गावामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण झालेलं आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी असं गावकऱ्याच्या वतीनं सगळ्यांचं बोलणं आलेलं आहे. सध्याच्या दहशतच निर्माण झाली साहेब, वाघाची दहशत निर्माण झाली आहे सगळीकडे. 6च्या पुढे कुणी बाहेर निघत नाही. बरोबर, दाऱ्यावर जायचं हे करायचं सगळे. रात्री 1 वाजता महेश कात्रेच्या कोट्यावरती आलेला होता. त्यानं स्वतः बघितला, त्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पत्र्याच्या रूम मध्ये लपला
त्याची पण गाय धरली. आपण तिकडे पण जाणार, ती गाय धरलेली तिकडे आहे अर्धा वर केल्यानंतर इकडे आला. इकडं रवींद्र कात्रीचं वासूर खाल्लं. मग त्यानंतर बघितल्यावर वन विभागाला कळविलं. वन विभागाची माणसं आली, नुसते ठसे बघितलं आणि ते गेले. वन विभाग काही दक्षता जास्त घेतलेली नाही. आणि ते म्हणले नुसते वाघच आहे, नुसतं वाघ आहे, पण त्याची दक्षता काय घेतलेली नाही. ठशानुसार त्यांनी काय त्याची म्हणजे पाळत राखलेली नाही. ते निघून गेली इथून. चालेल चालेल. आम्हाला असं वाटतं की फक्त त्यांनी काहीतरी त्याचं हे करावं, थोडं बंदोबस्त करावा. पूर्ण गावाला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आपण कॅमेरे बसवा. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की गावामध्ये बाबा चारी बाजूने डोंगर असल्यामुळे कुठले कॅमेरे वगैरे बसवण्यात यावे, शासनाकडण्याची दखल घेण्यात यावी. शेजारी फॉरेस्ट आहे आमच्या. दाट झाडी आपण बघू शकता की शेजारी पूर्ण हे चारी बाजूनं डोंगरानं व्यापलेलं गाव आहे. शेजारी फॉरेस्ट बी आहे. शेजारी फॉरेस्ट आहे, बार्शी तालुक्याचं फॉरेस्ट आहे आणि शेतकरी पूर्ण घाबरलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता.